जयसाहेब, हा तुम्ही इथेच होय? हा अहो तुम्हाला मी आतमध्ये शोधतो तिकडं. काय झालं? अहो काय झालं नाही, आऊसाहेबांनी तुम्हाला बोलवलंय. हो का? हा. मी येतो. नाही थांबा थांबा थांबा, मला त्यांच्यासाठी कॉफी घेऊन जायचंय. थांबा तुम्ही. इथेच आहेत का? तुम्हीच थांब म्हणालात ना. मी कधी म्हणालो? बरं आता चला म्हणतोय. चल चल चला लवकर चला. चल चला या. 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 अरे वा. अहो तुम्ही बोलवलं होतं. हे काय? साखर साखर? घातलेली नाही. पण हे काय एकच कप यांच्यासाठी? नाही मला नको. ठीक आहे. बसा मिस्टर जयराम. कशी झाली कालची मीटिंग? स्वतःहून कसं सांगायचं हा प्रश्न पडला असेल, पण मला कल्पना आहे. मीटिंग छानच झाली असणार. हा, मी आले तेव्हा बाहेरही जोरदार चर्चा सुरू होती. हा ठीक झाली, पण प्रेझेंटेशन ते सुद्धा उत्तमच झालं असणार. त्याच्याशिवाय का दाभोळकरांनी तुला पुन्हा भेटायला बोलवलंय? पुन्हा म्हणजे? हो, मला फोन आला होता त्यांचा. आणि त्यांच्यासारख्या माणसाने आपणहून पुन्हा मीटिंग ठरवली आहे ही फार मोठी गोष्ट आहे. मला वाटतं तू करेक्ट ट्रॅकवर आहेस. दाभोळकर आपल्या कंपनीला बिझनेस देणार, माझी खात्री आहे. जय, काय झालं? का बोलवलं होतं अवनी? जय, सांग ना काय झालं? ते दाभोळकर एडीएम कंपनी क्लायंट, त्यांचं काय? त्यांनी परत बोलवलंय भेटायला. वा, वाव. काय झालं दीदी? तुझा चेहरा का असा झाला? जुई, अगं आता अशा गोष्टींचे अर्थ कळायला पाहिजेत तुला. काय उगाच कसले तरी अर्थ लावत बसू नका. चला काम करा. नवरे नवरे नवरे, परत एकदा म्हणा. हे कामाला लागा म्हणा ना. काम करा. हा, हे तुम्ही रेकॉर्ड का नाही करून घेत? अहो तुम्हाला सारखं ओरडायला लागतं, घशाला त्रास होत असेल ना. किंवा एक काम करता का, सेन्सर्स बसवून घ्या ऑफिसमध्ये. म्हणजे असं कुणी काम करत नसलं ना की आपोआप कळेल आणि आपोआप वाजायला लागतील. हे बघा रजनी मॅडम, मला जे काय करायचं ते मी करेन. तुम्ही काम करा. मला शिकवतायत. आदिती, इकडे आहेस तू? मी खाली वाट बघत होतो तुझी. चला झोपायला जायचंय ना. उद्या सुट्टी नाहीये आपल्याला. कसला विचार करतेस? आदिती, तुझ्या पप्पांना भेटण्याचं टेन्शन होतं आपल्याला, ते कमी झालंय ना आता. मी भेटून आलो त्यांना.
आणि त्यांनी छान ट्रीट केलंय मला. आता तू बघितलंस ना, औंधना फोन करून सांगितलं त्यांनी उद्या दुसरी मीटिंग घ्यायला. मलाही धक्का बसला होता ते ऐकल्यावर, पण म्हटलं चला दुसरी मीटिंग तर दुसरी मीटिंग. लेट्स टेक इट पॉझिटिव्हली. आदिती, हे बघ, पहिल्या मीटिंगच्या वेळेला तू म्हणालीस तसं त्यांनी मला खूप प्रोफेशनली ट्रीट केलं. आता दुसरी मीटिंग बघू कशी होतीये ते. हे तुला काय वाटतं? काही अंदाज कसे वागतील ते? आदिती, जुई आज जे काही ऑफिसमध्ये सांगत होती ते खरं होतं ना? का ती जुई किती एक्साइटेड असते माहितीये ना तुला? ती काहीतरी एक्साइटमेंट मध्ये बोलत. ती जे काही बोलली त्याच्यावरून मला अंदाज आला तिथे काय घडलं असेल याचा. प्लीज तिच्या बोलण्याकडे. जय, मला मम्माचा फोन आला होता आणि तिच्या बोलण्यावरून सगळं कळलंय मला. सॉरी आदिती, मी तुला सगळं सांगणार होतो, पण जय, तू का ऐकून घेतलंस सगळं? कारण मी तुला प्रॉमिस केलं होतं तुझ्या पप्पांचा अपमान होईल असं मी काही वागणार नाही म्हणून. पण माझ्या नवऱ्याचाही अपमान झालाच ना, आणि त्याचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटतंय. हे बघ, माझा अपमान झाला नाहीये आदिती. हे बघ, तुझे पप्पा मी तिथे गेल्यावरती माझ्यावर खूप चिडले होते, हे खरंय. पण जुई आल्यानंतर ते खूप शांतपणे बोलले माझ्याशी. मी सुद्धा बोललो. हवं तर तू जुईला विचार सगळं. तू म्हणालीस तसेच वागत होते तुझे पप्पा, आणि तसं नसतं तर दुसऱ्या मिनिटाला त्यांनी मला ऑफिस बाहेर ढकललं असतं. हे मी तुला सांगण्याची गरज नाही. फक्त फिल्टर वॉटरची किंमत वगैरे ते सगळं काय होतं? आदिती, ते तुझे वडील आहेत. एकदा त्यांच्या बाजूने विचार कर प्लीज. जय, आजही त्यांना त्यांच्या मुलीची खूप काळजी वाटते. त्यांनी स्वतःच्या मुलीला किती आनंदात वाढवलंय हे त्यांना मला सांगायचं होतं. ते त्यांनी सांगितलं. आणि खरंच त्या मनाने मी काहीच करत नाहीये तुझ्यासाठी. जय, तू खूप काही केलंयस माझ्यासाठी आणि करतोयस, आणि त्याची किंमत लाख मोलाची आहे रे. हॉटेलमध्ये सुद्धा तू काहीही बोलला नाहीस, तू शांत राहिलास फक्त माझ्यासाठी. पण तू यातलं मला काहीही बोलला नाहीस याचं जास्त वाईट वाटतंय मला. मी तुला हे सगळं सांगितलं असतंस तर तू स्वतःला त्रास करून घेतला असतास. आणि आदिती, मी तुला सुखात ठेवू शकत नाही तर निदान त्रास तरी नको ना व्हायला माझ्यामुळे. तुला त्रास होत नाहीये का? त्यामुळे मलाही त्रास होतोय जय. फक्त तो माझ्या पप्पांमुळे असला ना तरी सुद्धा. जय, आपण दोघं वेगळे नाही आहोत. हे बघ, यानंतर काहीही झालं तरी मला येऊन सांगायचं प्लीज. आपण आनंद एकत्र साजरा करतो ना. तुझं दुःख कमी होण्यासाठी तुझं दुःख मी शेअर नाही करू शकत. मग आता तुझ्या या रडण्यामुळे मला त्रास होतोय. प्लीज हा त्रास कमी करशील? हसता हसता सुट्टी पडली तुझ्या सवे
तुझ्या विना हो सुहास, निघतोय मी. अरे हो बाबा, आवरत आलंय माझं. हो, नाही नाही नाही, हे बघ आज काही करून भेटूयात आपण. अरे मी म्हंटल ना, मी वेळ ठेवलाय. हो सुहास, हे सुहास, आता तू फोन ठेवलास ना तर निघता येईल मला. हा हो, आलो. डबा. तुझं काय आवरलं नाहीस? मिस्टर, तुम्ही जाताय लवकर. हा. सुहासला भेटायला जातोयस ना? जरा बोलायचं होतं त्याच्याशी. तुझं काय? मी जरा काकूंना मदत करून येते. परवा मी केलेली भाजी काकांना खूप आवडली असं काकू म्हणत होत्या. हो. तर मग म्हटलं आत्ताही मीच करून निघते ना. तेवढीच काकूंना मदत होईल. तर दिवसभर किचन मध्ये नाही तर घर आवरत असतात. आराम माहितीच नसावा त्यांना. खरंय. मी पण थांबलो असतो, पण सुहासला भेटायचं म्हणून लवकर जावं लागतं. तू थांबून काय करणार होतास? तू काकूंना मदत करणार आहेस ना, मी तुला मदत केली असते. तुला तरी आराम थोडी माहिती आहे. तुमची मदत नको हा मला. का? काकांना भाजी आवडली असं म्हणाले मी. मग जर तू माझी मदत केलीस ना तर त्या भाजीवर काका बहिष्कार टाकतील. काका दी ग्रेट. चला मी निघतो, तू पण लवकर. गुड मॉर्निंग अमित. गुड मॉर्निंग जी. काय ग, एवढी घाई घेत का आलीस अशी? बाहेर तांगड्याने सांगितलं की आऊ आलाय सकाळीच. या वयातही कामात एवढी शिस्त, क्या बात है. काय ग्रेट आहेत ना त्या. नाहीतर आम्ही प्रवास करायचा म्हटलं तरी आम्हाला कंटाळा येतो. अरे आऊ येत त्या, त्यांचं एकदा ठरलं की ठरलं. मग यायचा जायचा असं ऑफिस टाइम काहीच नसतो. काम करायला फार आवडतं त्यांना. अरे नवरे, तुम्ही इथे उभे आहात? तुम्ही काय धक्का मारून घ्यायला उभे आहात का इथे? अहो धक्का तुम्ही मारलाय. लक्ष कुठं असतं तुमचं? अहो मी तुम्हाला शोधत होतो. का? इकडे बिचारा तांगडे एकटाच बस्तर घेऊन उभा आहे. तुम्ही दिसला नाही, तो एकटाच होता. म्हणले गेले कुठे? हो, मला दुसरीही कामं असतात. आता काय बिनसलंय? नाही, बिनसलं नाही अजून, पण जयराम जर लवकर आले नाही तर नक्की बिनसेल. काय झालंय काय? आज आईसाहेबांसोबत जयरामचे क्लायंट बसलेत. आईसाहेबांनी आल्या आल्या जयरामला पाठवा असं सांगितलं होतं. पण बघा ना, जयरामचा अजून पत्ता नाही. कोण आलाय म्हणाला? जयरामचे क्लायंट. जयरामचे क्लायंट म्हणजे एडी? मला वाटतं बहुतेक तेच असावेत. सकाळी सकाळी ऑफिसला भेट दिली त्यांनी, तेही अगोदरची एक मीटिंग उरकून. कसं काय या मीटिंगा वगैरे जमतात या? फारच शिस्तीतले आहेत बरं का हे क्लायंट. बापरे, गडबड आहे. काय होणार आहे देव जाणे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग जय. अरे बरं झालं आलास. अरे मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. हो काका, तो बऱ्याच वर्षांनी भेटल्यासारखं का रिॲक्ट करताय? काल घरी गेला आणि आज आला तो. तू का बरे, मला तुझ्याशी अकाउंट बद्दल बोलायचं आहे. जरा येतोस का? चल 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 बोलायचं. चल. काय झालंय काका? हा? आणि ह्याच्या कुठल्या अकाउंट बद्दल बोलायला तुम्ही असं बाजूला घेऊन आलाय? कसलं अकाउंट आणि कसलं काय? मी सांगितलं तू ऐकलंस. काका काहीतरी बोलायचं म्हणून आणलं नाही. हो बोलतोय. काय बोलणार होतो रे मी? काका हा हा आठवलं. अरे तुझे क्लायंट
माझे क्लायंट म्हणजे अदितीचे बाबा, हो, त्यांचं काय? ते आलेत. ते आलेत म्हणजे इकडे आलेत? हो, आतमध्ये आऊंसोबत बसले आहेत आणि तुला आत बोलवलंय. नाही नाही काका, अहो का ते आलेत म्हणजे खूप प्रॉब्लेम होईल हो. हो, पण तरी सुद्धा तुला जावंच लागणार, कारण आतमध्ये तुझीच वाट बघताय. अं, मी आधी तिला फोन करून कळवतो उशिरा यायला. अरे पण तिला लेट मार्क नाही का लागणार? अहो काका, लेट मार्क लागला तरी हरकत नाही आता. तिच्या पप्पांनी जर आम्हाला दोघांना इथे एकत्र बघितलं ना, आणि जर आमचा विषय निघाला तर नोकरी जाईल आमची. अरे देवा. काय रे? ऊन लागत नाहीये. काय? जय साहेब, तुम्ही इथं काय करताय? आई साहेब तुमची वाट बघतायत. हो, मी आलोच. आलोच नाही, चला आता. मी करतो. हं. तुम्ही काय करताय? ते हा, त्याला ते 2 पेपरच्या फोटोकॉपीज करायच्या होत्या, तर ते म्हणून तो थांबला होता. म्हटलं तुम्ही आता घाई करताय तर म्हटलं जा तू, मी करतो. हा हा हा, चला. चला चला. आधी तिला फोन लावूया का? नाही, इथे नको. इथे रिस्क आहे, कोणी बघितलं तर वांदे होतील. हो, shit. अरे काय, आधी तिचा फोन लागत नाहीये, तिचे बाबा ऑफिस मध्ये येऊन बसलेत. आता ही पण आली तर सगळीच वाट. नाही, असं होता कामा नाही. काय करायचं? तिला घरी जाऊन थांबवू का? नको, पण एवढं ती निघाली पण असेल. काय, तिचा फोन लागत नाहीये. काय करो काय कळत नाही. काय हो, काय? काय झालं? अगं, सगळाच घोळ झालाय. जयचे सासरे आलेत. आधी तिला कळवायला नको का? काय काय म्हणालात तुम्ही आता? काय म्हणालो? जयचे सासरे? सासरे? हा. कोणाचे सासरे? अहो, असं काय करताय? आता तुम्ही म्हणालात ना की जयचे सासरे आलेत म्हणून. मी म्हणालो? अहो, ते एडी आलेत ना ऑफिस मध्ये. अगं, ते एडी ऑफिस मध्ये आले? कधी आले? अहो, असं काय करताय? नवऱ्याने तुम्हाला मगाशी सांगितलं ना. ऐकलं मी, तेव्हा होते तिथे मी. नको तेव्हा नको तिथे असतेस. हा, काय म्हणाला? काय काही नाही. काही नाही कसं? आत्ता तुम्ही म्हणालात ना की जयचे सासरे आलेत म्हणून, असं बोललात तुम्ही. आणि कसं आहे, आपल्या ऑफिसमध्ये सासू सासरे हे सगळे शब्द वर्ज्य आहेत. हो. मी ऐकलं स्वतःच्या कानाने, जयचे सासरे आलेत असं म्हणालात तुम्ही. अगं, तसं काय नाही ग. हा, म्हणजे कसं माहितीये का, आता हे एडी आहेत ना, एडी म्हणजे सासरे आहेत. सासरे म्हणजे जयचे पहिले क्लायंट आहेत ना ते. म्हणजे पहिला क्लायंट म्हणजे एकदम सासूरवास. जाम कडक आहेत, एकदम कडक आहेत. म्हणून म्हटलं की ते जयचे सासरे. अच्छा अच्छा अच्छा, हो असं आहे होय. हो, असंच आहे, दुसरं काही नाहीये. आणि मी एडीना सासऱ्यांची उपमा दिली, हे कोणाला जाऊन बोलू नकोस. आणि एडीना कळलं ना तर मग ते जाम रागवतील, आणि मग एडी रागवणार, मग ते खूप मग प्रॉब्लेम. हो ना, आणि ते आधी तिचे कळलं मला, कळलं. सारखं सारखं. हा, म्हणजे आधी ती बॉस आहे ना जयची. आता जयचे सासरे म्हणजे एडी, त्याचे पहिले क्लायंट हे ऑफिस मध्ये आलेत, म्हणजे आधी ती त्याला नक्की मदत करेल ना. या अर्थी तिला कळवायला हवं होतं, असं म्हणालात ना तुम्ही. हो, किती हुशार आहेस तू. हो, आणि ऐका, मी काय म्हणते, तुम्ही ना अजिबात टेन्शन घेऊ नका.
ते जरी सासरे असले ना तरी आपला जय जावई आहे. बघा तुम्ही, गोड बोलून मन जिंकून घेईल त्यांचं. पण ऐका, तुम्ही ना अजिबात टेन्शन घेऊ नका आणि असं स्वतःशीच बडबड करू नका हो. मला खूप काळजी वाटते तुमची. चला तुम्ही, चला बरं. काल आपलं जे कॉन्व्हर्सेशन झालं त्यातून मला तुमच्या सगळ्या डिमांड समजलेल्या आहेत आणि मी तुम्हाला खात्री देते की त्या आम्ही नक्की पूर्ण करू. तुम्ही प्लीज देव टूर्सला पुन्हा एकदा संधी द्या. आम्ही तुम्हाला तक्रार करायला जागाच ठेवणार नाही. कम इन. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. यांना भेट, तुझे क्लायंट.